Zee24 एक पाऊल पुढे। खूबसूरत है आंखें तेरी, रात को जागना छोड़ दे, खुद ब खुद नींद आ जाएगी, बस मुझे सोचना छोड़ दे। हाय फ्रेंड्स, मी वैभव तत्ववादी नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन मी आलोय नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूया आजची महफिल। चला सगळ्यात पहिल्यांदा आपण भेटूया अर्जुनाला, कारण तो निघालाय सुभद्रेला आणायला। काय गोंधळात? अहो संगीत सौभद्र पुन्हा भेटीला येते आणि यात अर्जुनाची भूमिका साकारतोय गिरीश परदेशी। चला तर मग आधी अर्जुनाला गाठूया आपण। चला। मूर्खा, भरत तुला हवा सुभद्रा या धनंजय विराज जायची असे म्हणायचे सोडून त्या अंगपुत्राचे नाव घेताना तुला शंका कशी नाही आली? माझ्यासोबत आता अर्जुन आहे, ज्याला तुम्ही मालिकांमधून सिनेमातून पाहिलेला आहे। तो गिरीश परदेशी माझ्या सोबत आहे, पण तो आता अर्जुनाच्या वेशात आपल्या समोर आहे। हाय गिरीश। नमस्कार। खूप छान तुझा थाट दिसतोय आम्हाला। अर्जुनाच्या भूमिकेत तू दिसतोयस आणि संगीत नाटकातून तू समोर येतोयस। तर संगीत नाटकात गिरीश परदेशी हे काय आहे आम्हाला सांगशील का? काही नाही, खरं तर गेले कित्येक दिवस कित्येक वर्ष काहीतरी चांगलं रंग म्हणजे काहीतरी चांगलं नाटक करावं असं प्रत्येक अभिनेता खरं तर शोधत असतो, तसं मीही शोधत होतो। आणि काही गोष्टी कुठेतरी जुळून येत नव्हत्या किंवा असं काही वेळ जुळत नव्हती किंवा नाटक ते योग्य नव्हतं किंवा मला वेळ मिळत नव्हता, असं ते सगळं बऱ्याच घटना घडत होत्या। आणि पण मला एक मात्र गोष्ट नक्की होती की काहीतरी वेगळं करायचं, आपण काहीतरी वेगळ्या रूपात रंगमंचावर लोकांसमोर यायचं। आणि सुवर्ण योगाने तशी संधी मला मिळाली। ज्ञानेश महाराव यांचा मला फोन आला की संगीत सौभद्र ते नाटक बसवतायत, तर त्यामधील अर्जुनाची भूमिका तुम्हाला करायला आवडेल का? मला हे इंटरेस्टिंग वाटलं की काहीतरी एक तर संगीत नाटक आहे आणि वेगळ्या शैलीत लोकांसमोर मी येणार, त्यामुळे मला असं वाटलं की हे फार इंटरेस्टिंग आणि आपण करायलाच पाहिजे, ही संधी गमावता कामा नये। नक्कीच गिरीश, पण एक इथे नमूद करावं असं वाटतं, तू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहेस। तू खूप म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं केलेली आहेस आणि आता संगीत नाटक तू कदाचित आधीही केलं असशील का, किंवा आता संगीत नाटकातून येताना काय वाटतंय? खरं म्हणजे NSD मध्ये असताना फक्त संगीत नाटकच मी केलं नव्हतं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता आपण हे करायलाच पाहिजे आणि ही शैली आपण एकदा अनुभवून बघायलाच पाहिजे। आणि म्हणून मी फोन आल्या लगेच हो म्हटलं आणि मजा येते। आणि माझा जो स्कूलचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायला मिळतं इथे। म्हणजे स्कूलमधली मंडळी वेगळी असतात आणि जेव्हा आपण मुंबईत व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतो तेव्हा ते त्यांच्या डिमांड्स, त्यांचे अनुभव, त्यांचं सगळं सेटअप सगळा तो वेगळा असतो। आणि त्याच्यामुळे ॲज अन ॲक्टर तुम्ही ग्रो करता आणि एका इन्स्टिट्यूटमध्ये असणं आणि एक व्यावसायिक अभिनेता म्हणून या क्षेत्रात येणं, ह्याच्यामधला जो फरक आहे त्याच्यामध्ये आपली जी ग्रोथ होते ते अनुभवास येते। गिरीश, पण तुझ्या म्हणजे थिएटर बद्दलचं प्रेम इथे दिसतंय, कारण खूप दिवसांनी तू पुन्हा बॅक टू स्टेज आलेला आहेस, त्याबद्दल काय सांगशील? फार एक्साइटमेंट आहे आणि खरं सांगायचं तर प्रत्येक रिहर्सलमध्ये मला माझे जुने मित्र, जुने दिवस, जुनी गाणी, जुने किस्से सगळं आठवतंय। आणि बघूयात, आता मी एन्जॉय करतोय नाटक आणि आय एम शुअर प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतील, कारण हे फक्त संगीत नाटक नाही आहे। मूळ जी परंपरा आहे, मूळ जो त्याचा ढाचा आहे, शैली आहे, ती तर आम्ही मेंटेन ठेवलेलीच आहे आणि त्याला थोडंसं कंटेम्पररी रेलेव्हन्स दिलेलं आहे। परंतु मूळ शैली कुठल्या प्रकारे आम्ही जपली आहे ते खरं तर मी सांगणार नव्हतो प्रेक्षकांना, पण मला असं वाटतं की मला सांगायला पाहिजे, कारण मलाही राहवत नाही। विशेष म्हणजे त्या काळात जे पुरुष कलाकार स्त्री भूमिका करायचे, बालगंधर्व वगैरे, मास्टर गंगाराम वगैरे, तर त्या शैलीलाच आम्ही फॉलो करत आहोत। आणि विशेष म्हणजे बालगंधर्वांची जी गायन शैली आहे, त्यांची जी अभिनय शैली आहे, त्यांचा जो वारसा आजच्या काळातही ज्यांनी जपून ठेवलेला आहे असे माझे मित्र विक्रांत आसगावकर हे सुभद्रेची भूमिका करतायत। आणि जेव्हा मला असं कळलं की विक्रांत नावाचा पुरुष स्त्री पात्र करतो, तेव्हा मी म्हटलं हे खरंच नक्कीच काहीतरी एक्सपेरिमेंटल आणि जुन्या स्टाईलचं पण आजच्या काळासाठी नवीन असलेलं एक समन्वय याच्यामध्ये
प्रेक्षकांसमोर येईल. आणखीन एक गोष्ट, दुसरी गोष्ट, पुरुष कलाकार स्त्री भूमिका करतोय आणि एक स्त्री लाईव्ह म्युझिक पहिल्यांदाच संगीत नाटकासाठी वापरतीये किंवा वाजवतीये. तर आमची एक मैत्रीण आहे आरती गोसावी, ती पहिल्यांदा लाईव्ह म्युझिक ऑपरेट करणार आहे. आम्हाला तिची साथ मिळणार आहे. आणि म्हणजे पुरुष स्त्री, स्त्री पुरुष असं जे एक आजच्या काळात एव्हरीबडी इज इक्वल असा तो एक फील इथे आपल्याला बघायला मिळतो. मी जरा नारदाच्या भूमिकेत जाते आणि तुला कळीचा प्रश्न विचारते की तू गाणार आहेस का नाटकात? खरं म्हणजे जेव्हा मला मीटिंगसाठी बोलवलं होतं तेव्हा मी स्पष्ट नाही असं म्हटलं होतं. कारण संगीत नाटकाची जी गायनशैली आहे ती कर्नाटक म्युझिक किंवा क्लासिकल म्युझिकची आहे, तर त्याचा अनुभव मला नाही. पण थोडा जुजबी थिएटर सिंगिंगचा अनुभव आहे. कोरसमध्ये म्हणा किंवा एक ज्याला आपण मुक्त शैली म्हणतो तसा अनुभव आहे. आणि सुदैवानं माझी मुक्त शैली आणि ही जी छोटी छोटी गाणी आहेत ती कुठेतरी सिंक्रोनाइज झाली आणि मी 3-4 गाणी गातो. पौराणिक कॅरेक्टर्स तुला करायला नेहमीच आवडतात असं दिसतंय. कुठेतरी तू कर्ण साकारला होतास, आता अर्जुन साकारतोयस, तर या विषयी काही अशी विशेष अटॅचमेंट आहे का तुझी? काय खरं तर कर्ण जेव्हा साकारला तेव्हा मृत्युंजय हे म्हणजे मला असं वाटत नाही की मराठीतला कुठलाही तरुण असा नसेल की ज्यांनी मृत्युंजय कादंबरी वाचली नसावी. परंतु इथे मुख्य म्हणजे संगीत नाटक हे माझं मुख्य आकर्षण आहे. मला असं वाटतं की जर अर्जुनाची भूमिका नसती तर पण संगीत नाटक असतं तरी मी स्वीकारलंच असतं, कारण ही शैली मला फार महत्वाची वाटते. नारद मुनी येत आहे. खूप चांगला योग जुळून आला असं आपण म्हणू शकतो की नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचं 125वं जयंती वर्ष आहे आणि याच वर्षी तू संगीत नाटकाद्वारे येतोयस, तर स्वतःला किती भाग्यवान समजतोयस? खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की 125वी जयंती वर्ष जे त्यांचं चालू आहे. अनेक उपक्रम राबवले जातात, अनेक मंडळी पुढाकार घेऊन वेगवेगळे कार्यक्रम रचत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचाही कुठेतरी सहभाग आहे. आम्ही त्या प्रवाहात आहोत. ही फार स्पेशल गोष्ट आहे आणि लोकांना त्याचं महत्त्व नक्कीच कळेल. बालगंधर्वांचं जो वारसा आहे तो आम्हीही कुठेतरी पुढे नेण्यास मदत करू. थँक्यू गिरीश, किती छान तू आमच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्यास आणि खूप ऑल द बेस्ट तुझ्या या नव्या इनिंगसाठी, या अर्जुनासाठी. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.